हाय, मी नाथा खांडेकर. व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा आहे की आपलं जे जीवन आहे ते डे टू डे लाईफ सुरळीत व्हावं, याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. उद्देश असा आहे की लोकसंख्या वाढली, वाहनं वाढली आहेत रस्त्यावरती, पण जे आपल्या भारतामध्ये जे वाहतूक व्यवस्थेमध्ये जे नियोजन असायला पाहिजे ते त्या पद्धतीनं नाही आहे. तर कोणी टू व्हीलरवाला आडवा मारतो आहे, कोणी फोर व्हीलरवाला वाहन निघत नसताना समोरच्या वाहनासमोर गाडी आणून उभा करतो आहे. याच्यामुळं काय होतं, अपघात होतात. रस्त्यावरती गाड्या थांबवून ज्याच्यात जास्त मनगटात ताकद आहे तो दुसऱ्याला मारतो, भले त्याची चुकी असो किंवा नसो. बळजबरी करतो, दांडगाई दाखवतो. आणि विशेषतः हे कुठे घडते की बाबा जो मारणारा असतो त्याचं तो नियरबाय गावचा असतो आणि जो मार खाणारा असतो तो बाहेर गावचा असतो. ह्याने काय होतं आहे, मला सांगण्याचा उद्देश हा नाही आहे की त्यांनी काही निष्पन्न होतं आहे, की त्याने नुकसान दोघांचं पण होत असतं. उद्देश हा आहे की आपण ह्या व्यवस्थेला कसं सुरळीत करू शकतो. तर याच्यासाठी माझ्या थॉट प्रोसेसमधून निघालेला एक विचार आहे. भले तिथे एकेरी लाईन असू द्या किंवा तुम्ही सिंगल रस्त्याने एका दिशेने चाललेला आहात किंवा तुमच्याकडे रस्त्याच्या दोन्ही साईडनी गाड्या येत आहेत, म्हणजे डावीकडून जाणारे येत आहेत, उजवीकडून येणारे येत आहेत. तर अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही खेडेगावात असू द्या, चौकात असू द्या किंवा सिटीमध्ये असू द्या, तुम्ही अशा ठिकाणी जर तुम्ही एका दिशेने जाताय आणि समोरून गाडी येते तर तुम्ही तिला जर ब्लॉक करताय किंवा तिथनं गाडी निघत नसताना तुम्ही मुद्दामून तिच्या समोर मारताय, तुम्हाला घाई असेल किंवा नसेल किंवा कुठलंही कारणास्तव, तर याने काय होतं, तुम्ही 2 मिनटं वेळ वाचवण्याच्या नादात पुढची भांडणं जर झाली तर मग पुढं कितपत ते नुकसान सोसावं लागेल हे सांगू शकत नाही, की ते 10 मिनटाचं भांडण तुम्हाला लाख रुपयेपर्यंत पण गाजू शकतं. याच्यात कुणाचा जीवही जाऊ शकतो आणि हे घडलेल्या गोष्टी आहेत. तर हे झालं एका दिशेने जाणाऱ्या. तर माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही कुठल्याही मार्गाने जात असाल, वाहतूक एकेरी असू द्या किंवा दुहेरी असू द्या किंवा चौकात असू द्या, तर वाहतूक व्यवस्थेचं आपल्याला असं नियोजन करावं लागेल की गाडीच्या समोर गाडी आली नाही पाहिजे. जसं एका दिशेने चाललाय आणि तुम्हाला रस्ता नसताना तुम्ही गाडी दुसऱ्याच्या समोर नेताय, तर 100% तिथं चॉकअप होणारच आहे. त्या बिचाऱ्या समोर येणाऱ्या माणसाने गाडी कशी चालवायची? त्याला कुठेतरी थांबावंच लागेल. प्लस इकडनं मागत येणारा पण दाबत आणतो की जो साईडला निघाला आहे, परत त्याला मध्ये गाडी काढायला अडचण होऊन जाते की तो सुद्धा काढू शकत नाही. मग जो गाडी काढणारा आहे मागणं, तर त्याने हे बघायला पाहिजे की आपल्या त्या स्पेसमध्ये गाडी निघते की नाही निघत. उगाच बळजबरी करण्यात काय अर्थ आहे? ह्याने काय निष्पन्न होणार नाही. याने सगळ्यांचाच वेळ वाया जातो. तुम्हाला जसं 2 मिनटासाठी तुम्ही घाईसाठी गाडी काढता, पण पाठीमागचे सगळे अर्धा तास तारंबळत बसतात. दुसरा, जे दुहेरी मार्गात जे गाडी चालवतात, सेम हे ॲप्लिकेबल आहे दोन्हीकडच्या साईडनं येणाऱ्या गाड्यांसाठी. जेव्हा गाडी तुमची कुठल्याही चौकात येते, तर चौकाचं असं नियोजन पाहिजे की तुमची गाडी समोरासमोर आलीच नाही पाहिजे. जर गाडी समोरासमोर येत असेल तर प्रत्येकजण म्हणतो की माझी गाडी पहिल्यांदा निघाली पाहिजे. मग तो त्या छोट्या स्पेसमधनं सिग्नल पडलेला असो किंवा नसो, तर सिग्नलचीच अशी व्यवस्था करा भारतामध्ये की गाडी समोरासमोर आलीच नाही पाहिजे, म्हणजे सिग्नलची गरजच पडणार नाही ना. भले तुम्ही 100 मीटर गाडी U-टर्न घेऊन तुम्ही परत आणू शकता, जेणेकरून तुम्ही सिग्नलला जे 5 मिनटं 10 मिनटं जी गाडी थांबणार आहे, ते तुम्ही जर U-टर्न घेऊन जर ती 2 मिनटं जर लेट होत असेल तर गाडी थांबत तर नाही ना, प्रवास तर चालू राहतो आहे. आणि एका जागी बसून राहण्यापेक्षा 2 मिनटं गाडी चाललेली छानच आहे. तर हे जर आपण सर्वांनी जर ठरवलं तर हे होऊ शकतं. तर फक्त याच्यामध्ये कंडिशन एक आहे की कुठल्याही स्थितीत गाडी समोरासमोर जर आली नाही तर भांडणं हे होणार नाहीत, अपघात हे होणार नाहीत. 99.99% हे खूप विचार करून मी बोलतो आहे. याच्यामध्ये तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला प्रत्यक्षात भेटू शकता. धन्यवाद.